नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मी याआधी सुद्धा एक विधान केलं होतं आणि ते सांगत होतो की सुप्रिया सुळे बारामती सोडणार. याआधीचा एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचं शीर्षक आणि तारीख मी तुम्हाला दाखवतोय. खाली लिंकही देतोय, सजेशन्समध्येही तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. मी असा दावा केला होता की सुप्रिया सुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघ लढण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्याचं कारणही तसंच आहे. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडलेली आहे. सुप्रिया सुळेंचा पराभव करणे हा अजित पवारांचा सगळ्यात मोठा टास्क आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार माझा भाऊ आहे, माझा दादा आहे, दादा असं करणार नाही, दादांवर मी बोलणार नाही, असं कितीही म्हणत असल्या तरी अजित पवारांना मिळालेलं उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेलं मंत्रीपद हे बारामतीची जागा अजित पवारांनी जिंकावी यासाठीच आहे. म्हणजे भाजपनं काही पराभव करून भाजपच्या वाट्यात टाका, कोट्यात टाका असं नाही म्हटलेलं, किंवा स्वतः तुम्ही निवडून येण्याची क्षमता दाखवा हे सांगितलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार आपल्या माणसासाठी जिंकू शकत असतील तरच बारामतीत अजित पवारांची ताकद आहे हे सिद्ध होईल. अन्यथा अजित पवारांची ताकद नाही असंच म्हणावं लागेल. नाही तर हे आज थोडंच चालतं की आमचं काय घरचं आहे, ताई आली काय, दादा आले काय, काका आले काय, पुतण्या आला काय, नातू आला काय, असं नसतं भागत. राजकारणातलं राजकीय वैर हे राजकीय वैरच आहे. त्यामुळं अजित पवार हे मोठ्या ताकदीनं सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी प्रयत्न करणार हे सर्वश्रुत आहे. बरं, सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ ज्या ज्या विधानसभा मतदारसंघाने जोडला जातो तिथल्या माणसांची आणि मतदारसंघाची अवस्था काय आहे? खडकवासला सुप्रिया सुळे मायनस असतात. भोरमध्ये थोपटेंनी दंड थोपटलाय. आता परत एकदा सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये ते किती मदत करतील याविषयी शंका आहे. सासवडचे आमचे नेते, शिवसेनेचे आलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी आपली कंबर कसलेली आहे. आता येतेच कशी ते बघतो असं म्हणतायत. दुसरं, दौंडमध्ये ज्या पद्धतीनं राहुल कुल यांना त्रास दिला गेलेला आहे त्या पद्धतीनं राहुल कुल आता सुप्रिया सुळेंच्या विरोधात उतरणार. मागच्याही निवडणुकीत राहुल कुल यांना फायदा झालेला होता. हर्षवर्धन पाटलांना धोका दिला गेला, त्यांची मदत घेतली गेली, त्यांना पाडलं गेलं. हे सगळं बघता हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून काही फार सहकार्य करतील असं नाही तर ते विरोधात पेटून उठतील हेही स्पष्ट आहे. म्हणजे दौंड, इंदापूर, सासवड, भोर आणि खडकवासला या 5 विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना पॉझिटिव्ह असं काही दिसत नाही. बरं, मी या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळेंचा एकूणच मतदानाचा टक्का खालावत चाललाय हे सांगितलं होतं. म्हणजे एकूण मतांच्या तुलनेत मिळालेली मतं विचार केला तर तो खालावत चाललेला टक्का आहे. मग सुप्रिया सुळेंसाठी बारामती ही अवघड गोष्ट आहे आणि त्या सोडण्याच्या तयारीत आहेत असं आम्ही विधान केलेलं होतं. आता माझ्या या विधानावर सुप्रिया सुळेंनी स्वतःहून शिक्कामोर्तब केलेला आहे. वर्ध्याला त्या पक्षाच्या कार्यक्रमात गेल्या आणि तिथे भाषण करताना त्यांनी मला वर्ध्यातून उभं टाकायचं आहे असं सांगून टाकलं. आता हे मी स्वतः सांगतोय असं नाही, तुम्हीच त्यांच्या तोंडून ऐका. अनेक वेळा पक्षाला गंमत म्हणून सांगते की कधीतरी संधी मिळाली तर वर्ध्यातून मला लोकसभेला जायला आवडेल. ऐकलं? आता पटतंय? निदान सुप्रिया सुळे बारामती बदलण्याचा विचार करत आहेत. आता वर्ध्यात त्यांना उभा राहायचंय का नाही हा भाग वेगळा, कारण वर्ध्यात आधीच राष्ट्रवादीची ताकद किती हे तपासलं पाहिजे. उगी आपलं सेवाग्राम तिथं आहे, गांधींचा भाग आहे म्हणून आपल्याला जमेल, मग माझं वर्ध्याचं नातं खूप छान आहे म्हणून जमेल असं काय होत नाही. वर्ध्यामध्ये सुप्रिया सुळेंच्या तुटलेल्या पक्षाची ताकद किती हे तपासावं लागेल. खरं तर सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या असल्यामुळं एखादा असा काही पत्ता टाकतील की ज्यामुळे लोक संभ्रमित होतील, त्याविषयी चर्चा करतील आणि मग सुप्रिया सुळेंना दुसऱ्याच कुठल्या तरी लोकसभा मतदारसंघात सहजपणे जाता येऊ शकेल इतक्या चाणाक्ष सुप्रिया सुळे नक्कीच आहेत. त्या वर्ध्यात लढतील की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे, पण त्या बारामती सोडण्याच्या तयारीत आहेत हे मात्र नक्की झालंय. म्हणजे इथं नक्की झालंय की सुप्रिया सुळेंनी स्वतःहूनच आपल्या मनात बारामती लढण्याचा विचार नाही आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे आता सुप्रिया सुळेंच्या मनामध्ये आपण बारामती गमावणार हे नक्की झालंय.
बघा, माणूस बदलण्याचा विचार तेव्हा करतो जेव्हा चालू असलेल्या मतदारसंघामध्ये आपल्या विजयाची खात्री नसते. सुप्रिया सुळेंच्या पायाखालची वाळू घसरली आहे हे तरी नक्की झालंय. म्हणजे आता बारामतीत आपल्याला विरोध होतो आहे. बारामतीत दादा आपल्या विरोधात असताना विजयी होणं शक्य नाही याची जाणीव सुप्रिया सुळेंना झालेली आहे. म्हणूनच सुप्रिया सुळे बारामती सोडण्याच्या विचारात आहेत. शरद पवारांच्या एकूणच त्यांच्या बाजूनी असलेल्या माणसांना आपापले मतदारसंघ बदलावे लागतील अशीच शक्यता आहे. आता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे रोहित पवार या वेळेला त्या मतदारसंघात विजयी होतील का ही सुद्धा एक शंका आहे. त्यामुळे रोहित पवार सुद्धा पायी यात्रा करून महाराष्ट्राची भ्रमंती करतायत आणि सांगण्याचा प्रयत्न करतायत की मी सुद्धा मतदारसंघ बदल करू शकतो. शरद पवारांच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्याच माणसांच्या मनामध्ये आता आपापल्या मतदारसंघात विजयी होण्याविषयीची साशंकता निर्माण झाली आहे. हाच एक मोठा विषय आहे आणि त्याकडं आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे. इतकंच. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.